अरे ना तेव्हा कसं करत आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज महाराष्ट्र दिन असल्यामुळे वीरला बॉटल घेऊन स्कूलमध्ये जायचं आहे. पहिले त्याला त्याच्या मित्राकडे जायचं आहे, त्याच्यानंतर तो स्कूलला जाणार. आणि महाराष्ट्र दिन असल्यामुळे माझ्या मिस्टरांना पण ड्युटीवर लवकर जायचं होतं, तर आता मी चहा करत आहे त्यांच्यासाठी. आणि ते खाली जात असताना त्यांना सापाचं छोटंसं पिल्लू आढळतो. तर ते सापाचं पिल्लू पकडण्याचा प्रयत्न करत आहे, पण तो काही येत नाही आहे. तो इकडे तिकडे धाव मारून राहिला, लपायचा प्रयत्न करून राहिला. तर ते काय मग चालले गेले, त्याच्या हाती काही तो साप आला नाही. मग काय मी घेतला झाडू, काढत होतो त्याला घराच्या बाहेर, गेटच्या बाहेर काढायचा प्रयत्न करत होता, पण तो काही बाहेर निघेना. कारण की हा साप जहरीला नाही आहे, पाण्यामध्ये राहणारा साप आहे. आणि तो कसं पाण्याच्या शोधामुळे आमच्या पायऱ्यावर येऊन बसला होता. पण त्यालाही तिथे काही पाणी मिळालं नाही, कारण की खाली कोणी राहत नाही, तर पाण्याचा संपर्क काही खाली येत नाही, म्हणून त्याला पण तिथं पाणी काही मिळालं नाही. त्याला बाहेर काढलं, पण तो पुन्हा पाईपामध्ये घुसायचा प्रयत्न करत होता. पाईपामध्ये जर घुसला असता तर तो आमच्या पाईपातून आमच्या आतमध्ये आलाच असता. म्हणून त्याला तिकडे बाहेर खूप लांब फेकायचा प्रयत्न केला, पण तो काही गेला नाही. मग हे ड्रायव्हर अंकल आले आणि त्यांना झाडूनी लांब नेण्याचा प्रयत्न केला, तरी तो झाडू वरून जंप केला आणि खाली पडला. मग का केले ते नेता झाडूनी नेलं आणि त्याला तिथं मारून टाकलं. तो हे झालं, असं आमचं साप प्रकरण बंद झालं. तर वीरला पण इथं स्कूलला जायचं होतं, त्याला पण मी रेडी करून राहिलं. सर्व आम्हालाच रेडी करावं लागतं. मुलं काही स्वतःच्या हाताने करत नाही. फर्स्ट स्टँडर्डला गेला, पण सेकंड स्टँडर्डला गेला, पण तो काही स्वतः रेडी होत नाही. सर्व त्याला हे करावं लागतं. आता मी त्याला रेडी करत आहे. त्याला पण लवकर जायचं होतं, त्याला आधी त्याच्या मित्राकडे जायचं होतं. मित्राकडून मग तो स्कूलमध्ये जाणार होता. आणि बॅग काही वगैरे न्यायचं नव्हतं त्यांना, ते बॉटल्स घ्यायचं होतं. महाराष्ट्र दिन असल्यामुळे त्यांना बॉटलच न्यायचं होतं. आणि त्याला पण लवकर सुट्टी होणार होती आज, पण मुलांना पण लवकर सुट्टी होते. पण आज कामगार दिन पण होतं, त्याच्यामुळे त्यांना पण सुट्टी. असं वाटतं त्या कामगार दिन असल्यामुळे आम्हाला पण एक सुट्टी असावं पाहिजे, पण आम्हा बायकांना कुठं सुट्टी मिळते. नवऱ्याचं मुलांचं करावंच लागते. आमच्यासाठी पण एक सुट्टी असली तर किती छान वाटलं असतं, असं वाटत होतं कधी, पण असं कधी होत नाही. हे आम्ही बायका स्वप्न आहे, ते कधी पूर्ण होऊ शकत नाही. आजही काम करावं लागते, उद्याही काम करावं लागते, आणि काम करतच राहावं लागतं. आम्हाला कधी सुट्टी मिळत नाही. जिंदगीभर हेच हाल राहणार आहे, हेच हाल होते आणि हेच हाल राहणार आहे. तर कामाची सुरुवात झालेली आहे माझी, आणि वीरला पण आता वीर पण पूर्णपणे रेडी झालेला आहे, आणि तो पण आता स्कूलला जाण्यासाठी रेडी आहे. इथे वीर टी व्ही पाहून राहिला, म्हणून 10 वेळ येऊन बेडवर बसून राहिला. याची फेवरेट कार्टून वीर द रोबोबाय हा याचा फेवरेट कार्टून आहे, म्हणून तो लपू टी व्ही पाहत आहे. बेडवरही बसून राहिला आणि लपून पाहून राहिला. त्याला जाण्यासाठी वेळ आहे, तरी आता त्याचा वेळ झालेला आहे. आता तो निघून राहिला. निघता पण त्याचं लक्ष टी व्हीकडेच आहे बरं. जाण्यामध्ये कमी आणि टी व्हीकडे जास्त लक्ष आहे. तर आता चालला तो. आज त्यांना बॅग वगैरे काही न्यायचं नव्हतं, महाराष्ट्र दिन कामगार दिन होतं, तर त्याच्यामुळे तो बॉटल घेऊनच चालला, आणि तो लवकर येईन बॉटल घेऊन गेला. तर आता काय, मी येतं आपल्या कामाला लागली पट्टापट. आता बघा का माझी कसं पट्टापट्टा कामं करते. इथे भांडे आणले. तसं मी स्वतःचे कामं स्वतःच करते. भांडे पण मी स्वतःच करते, कपडे पण मी, कारण की भांडेवाली बाई लावलेली नाही, आणि मला त्यांच्या हातातले काही पसंत येत नाही. मला स्वतःच केलेले कामं मला खूप आवडतात, त्याच्यामुळे मी इथं स्वतःच पट्टपट्ट करून राहिली. आणि कामं करायसाठी लागतंच किती वेळ, 1-1.5 तासामध्ये माझे चुटकीमध्ये काम होऊन जातं. का बरं, कशी स्पीड आहे माझ्या कामाची, धडाधड भांडे झाले. आणि तसं पण माझी मम्मी म्हणते स्वतःचे कामं स्वतःच केलं पाहिजे, तुम्ही घरीच राहता काय कामं राहते. मग इतकी ओरडत राहते मला की मी बाई लावतच नाही. तसं मला बाईच्या हातचं पसंत पण नाही आहे,
आणि खरंच आहे, आधीच्या बाया स्वतः कामं करत होते, तर त्यांना ना वर्कआउटची गरज होती, ना त्यांना कोणतं BP होतं, ना कोणतं त्यांना शुगर होतं, ना कोणतं थायरॉईड होतं. आता पहा ना, 40-35 वर्षाची बाई होत नाही तर त्यांना BP, थायरॉईड, शुगर, टोंगड्याचं प्रॉब्लेम, डोक्याचं प्रॉब्लेम. डोकं तर असं घेऊन बसतात की पाकिस्ताननी त्यांच्याच डोक्यावर येऊन बॉम्ब फोडलं असेल असं डोकं घेऊन बसतात, सांगायचं काम नाही. म्हणून कधी पण स्वतःचे कामं स्वतःच केले पाहिजे. हे बघा, इकडे माझे कामं होत नाही तर इकडं वीर आला तर आला, त्यांनी आपल्या मित्राला पण सोबत घेऊन आला. चेंज करके आया कपड़े? हो क्या? मम्मी का नंबर लाया? क्यों? तुम्हाला दोघांना द्या लागते झटके. ड्यूटी गए? सुबह गए ना? 4 बजे आएंगे अभी. इकडे भरलं मी कूलर आणि केला पाईप पटापटा फोल्ड. आता बघा माझी स्पीड कशी पटापटा चालतं. तर आता मग भांडे झाले, आता माझे कपडे राहिले वॉश करायचे. पटापट झाडून घेतली आणि आमची बाल्कनी इतकी छोटी आहे की तिथे एकही माणूस मोठ्या मुश्किलनं बसते आणि कामं करते. मी भांड्या घासायला कशी बसते ते मलाच माहीत. इथे मी कपडे निरम्यात टाकली आणि लागली पोछा लावायला. पोछा मी हातानेच मारते, नाप मी नाप काही घेत नाही, कारण की जो व्यायाम पोछाने होते, पोछा मारल्याने होते, तो व्यायाम कसंच नाही. इथं आले वीरचे पप्पा पण आले, पण माझे कामं काही झाले नाही. इथे मी पटापटा कपडे धुवून राहिले. इथे लागली मी पटापटा कपडे वॉश करायला, कपडे धुवायसाठी, कारण की माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे, पण मी वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकत नाही आणि मला वॉशिंग मशीनमधले कपडे काही पसंत येत नाही. तर मी इथे गोठा आहे, आम्ही जिथे राहतो तिथे कपडे मी हातानेच वॉश करते आणि हाताचे कपडे खूप बेस्ट असते. अर्धा व्यायाम तर माझा असंच होते, पटकन हाताचा पुरं बॉडीचा व्यायाम कपडे धुतल्याने होऊन जाते. कुठं व्यायाम करायला जायची गरज नाही पडत. आणि इथं माझे कपडे पण पटकन झाले. कपडे जास्ती नव्हते, थोडेसेच होते, होऊन गेले माझे कपडे. आणि आम्हाला कपडे तिकडे बाल्कनीमध्ये जागा नाही आहे, कारण की गल्ली खूप छोटी असल्यामुळे तिथं कपडे पण वाळू घालता नाहीत. तर मला वरतीच यावं लागते कपडे वाळू घालायसाठी. एक कपडा राव की मग 4 कपडे राव, मला वरतीच यावं लागते वाळू घालायसाठी. तर मी इथं वरती आले कपडे वाळू घालायसाठी. आता माझे कपडे झाले वाळू घालून. असे करता करता माझे 2 मिनटामध्ये सर्व कामं झाले आणि आता चालली मी इथं झाली मी आता रेडी झाली. आज बुद्ध पौर्णिमा पण आहे, तर मी इथे रेडी झाली आणि मी बनवलं आज खीरची रेसिपी. तर मी इथं अपलोड केली नाही, कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा आणि खीरची मजा घ्या, कारण की बुद्ध पौर्णिमा असली ना, खीर नसली तर काही मजा येत नाही. बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, जय शिव, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराज. बाय बाय.